2022 साली मला राष्ट्रवादीच्या रवींद्र भैया अध्यक्ष असताना मला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद मिळालं. त्यानंतर काय झालं, दीड वर्षानंतर चंद्रकांत बारेला चोपडा याने आमचा प्रदेशाध्यक्ष नवीन झाल्यामुळे प्रदेशाध्यक्षांना हाताशी धरून त्यांचे साठवलोटे आहेत त्यांना हाताशी धरून माझं पद काढून त्याच्याच कार्यकर्त्याला दिलं. आज तो मीटिंगमध्ये नाही आहे, जिल्हाध्यक्ष आहे, जिल्ह्याची मीटिंग आहे, जिल्हाध्यक्ष या मीटिंगला हजर असणं आवश्यक आहे. तो या ठिकाणी हजर नाही. आणि चंद्रकांत बारेला याचं कुठलंही कार्य नसतानाही 3 वेळा त्याने पक्षांची प्रतारणा केली, 3 वेळा आमदारकीला उभा राहिला, 3 वेळा त्याने त्याच्या वैयक्तिक काही याच्यासाठी त्याने ते माघार घेऊन टाकली किंवा पक्षाचा दबाव आल्यामुळे त्यांनी माघार घेतली. माघार घेतल्यामुळे काय झालं, त्याने काय केलं, माझं पद काढून त्याच्या माणसाला दिलं. माझ्याकडे जिल्हाध्यक्ष आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्षपद होतं. त्याचा कोण तो नादान पावरा म्हणून चोपड्याचा, त्याला दिलं. माझी काही चुकी नाही, माझी कुठलीही तक्रार नाही, जिल्हाध्यक्षांकडे कुठलीही तक्रार नाही. जिल्हाध्यक्ष नंतर रवींद्र भैया पाटील, नंतर चोपड्याचे सर्व अरुणभाई गुजराती तिथले तालुका अध्यक्ष यांच्या कुठल्याही प्रकारचे कोणतेही कोणाची तक्रार नसताना माझं पद परस्पर काढलं. कधीची घटना ही 2023ला. 2 वर्ष मी शांत बसलो. 2 वर्षानंतर शांत मला प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं मी तुम्हाला तुमचं पद परत देतो, परंतु 2 वर्षात त्यांनी दिलं नाही. आता ते म्हणतायत तुमचा त्या अध्यक्षाचा राजीनामा घेऊ नंतर तुम्हाला पद देऊ. जिल्हाध्यक्ष बापू आहेत, त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना सांगितलं त्यांचा राजीनामा घ्या आणि माझ्याकडे पाठवा आणि मग तुम्हाला. माझा राजीनामा घेतला होता का याने आधी? म्हणजे कुठला प्रकार आहे? पक्ष चांगला आहे, पक्षाचं काही दुमत नाही. पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत असे बोगस कार्यकर्ते आल्यानंतर पक्षाची वाताहत होते आणि म्हणून मला या ठिकाणी आवाज उठवावा लागला. ज्या माणसाला त्याची काही लायकी नसताना त्याला प्रदेशावर आदिवासी सेलच्या प्रदेशावर कार्याध्यक्षपद दिलं, चंद्रकांत बारेला कार्याध्यक्षपद. त्याची कुठली लायकी? तुम्ही तालुका अध्यक्षाला विचारलं, तुम्ही जिल्हाध्यक्षाला विचारलं नाही, तुम्ही नेत्यांना विचारलं नाही, जळगावच्या चोपड्याच्या नेत्यांना विचारलं नाही, अरुणबाईंना. कोणत्या पद्धतीने त्याला पद दिलं? ही अशी पद्धत असल्यामुळे या पक्षाची वाताहत होते. मी जवळजवळ 4 ते 5 हजार सभासद केले होते. मी जाहीर बोललो सभेत की माझ्या एवढ्या या सभेत कुणी असेल तर त्यांनी सांगून द्यावं की माझे एवढे सभासद कोणी केले आहे का आजपर्यंत. मी सर्व गावोगाव फिरलो, हे आमचे सरचिटणीस आहेत, गावोगाव फिरून आम्ही पक्ष बांधणी केली, समाजाला एकत्र केलं. आणि एवढं करूनही मी स्वतः पैसे खर्च केले. मला पक्षाने 1 रुपयाची मदत केली नाही, मी मागितली नाही. आणि तरी माझ्यावर असा अन्याय मी काय कोर्टपर्यंत सहन करू? तुमच्याकडे सध्या कोणतं पद? माझ्याकडे कुठलंच नाही. मला त्यांनी पद दिलं नाही तरी मी पक्षासाठी काम करेल. मला पवार साहेबांवर विश्वास आहे म्हणून मी पवार साहेबांसाठी काम करेल. बाकी मला या बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही. इतक्या दिवस 2 वर्षानंतर तुम्ही 2 वर्ष नाही, 2 वर्ष चालू होतं हा लढा. 2 वर्ष मी अध्यक्षांनाही सांगितलं, भैया साहेबांनी फोन केला होता की तो माणूस चांगला आहे, त्याचं काम चांगलं आहे, मी स्वतः पाहिलं आहे, त्याला ते द्या. प्रदेशाध्यक्षाने चंद्रकांत बारेला त्याला चुत्या बनवतो परस्पर. आणि मी प्रदेशाध्यक्षाला बोललो होतो मागे की साहेब तुम्ही BJP-कडून सुपारी घेऊन आले आहेत का? पवार साहेबांची राष्ट्रवादी संपवायचा विचार तुमचा आहे का? असं मी डायरेक्ट बोललो होतो त्यांना. आहे जर तसं असेल तर मला सांगा, मी दूर होऊन जातो. आपलं नाव? माझं नाव इब्राहिम सिकंदर तडवी, माजी जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल. गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं तसं गोंधळ नाही झाला, गोंधळाचा विषय नाही झाला. कसं असते की पदाधिकारी नेमताना मागच्या काळात भैयासाहेब त्या ठिकाणी अध्यक्ष होते. त्या भैयासाहेबांचे सर्व जे पदाधिकारी आमचे असतात, सर्व सेल आणि युवक काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असतील, त्याच्यावर संघटना जी आहे त्या सर्व जिल्हा अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी काम करतात. सर्वांना विचारून त्या ठिकाणी नेमणूक त्या ठिकाणी होते. परंतु काही दिवसांत बदल होतं. मी आज इथं जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून या ठिकाणी आलो.
काही सांगतात नाही. तुमच्या 2 महिन्यात माझी सुद्धा या ठिकाणी निरीक्षक, माझ्या ठिकाणी एखादा दुसरा निरीक्षक त्या ठिकाणी नेमला जातो. मला कुठेतरी आणखी निरीक्षक देतील, नाही तर माझ्याकडे कुठली तरी जबाबदारी देतील. आता जे तडवी साहेब आहे त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली की मी माझं काम करतो, मला माझ्यावर कुठे अन्याय झाला असेल त्यांना वाटत असेल तर त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही बसा, चर्चा करा. त्यांनी एक मेळावा घेण्याची त्यांनी सूचना आम्ही त्यांना दिली, त्यांनी ती कबूल केली. एक त्यांचा मेळावा होईल. त्या मेळाव्यामध्ये त्यांचे जे काही लोक असतील त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना पक्षामध्ये कुठल्या स्थान त्या ठिकाणी द्यायचं याचा निश्चित विचार पक्षामध्ये होणार नाही. असं कुठे अन्यायाचा प्रकार हा पक्षामध्ये नसतो. थोडंसं ते चालत असतं, ज्या नेमलं तर कोणाला थोडं राग येतो. ते प्रत्येक ठिकाणी उद्या प्रमोद पाटील जिल्हा अध्यक्ष, आणखी विजय राहतील 2 वर्ष परत त्यांना बदलायला लागेल. असं तो बदलतो नाही. इथे विजाजबाई आहे, विजाजबाईच्या 10-15 वर्ष दिले अध्यक्ष राहणार आहे. 3-4 वर्ष अध्यक्ष परत दुसऱ्या संधी दिल्या जाईल, 15 वर्ष संधी दिलाय, हे पक्षामध्ये चालत असतं. मात्र आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका येऊ घातल्या आहेत तर पक्षातील अंतर्गत गटबाजी समोर आल्याचं दिसत आहे. नाही, कुठल्याही प्रकारची गटबाजी नाहीये. गटबाजी असती तर ती इथं हजर झाले नसते. त्यांनी आमची मिटिंग त्याच्यासाठी होती की प्रत्येक आपल्याला निवडणूक लढत असताना आपल्याला काय अडचणी आहे, काय कुठे अन्याय झाला असेल, कुठे ते अन्याय ऐकायचं कामच आम्ही त्यासाठी मिटिंग केलं होतं ना. कार्यकारिणीची मिटिंग त्यासाठी केलं होतं, त्यासाठी केलं होतं. आणि निवडणुकीमध्ये ज्या योग्य सूचना असतील, ज्या पद्धतीने आपल्याला निवडणूक लढायची त्या सूचनाची अंमलबजावणी त्या ठिकाणी करू. पक्षाच्या वतीने जे काही संदेश असतील तुम्ही कशा पद्धतीने काम करायला पाहिजे. जिल्हा अध्यक्ष आहे, विजाजबाई आहे, माजी आमदार आहे, माजी मंत्री आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला मार्गदर्शन करणार आहे ना. तुम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका कशा पद्धतीने लढायचं आहे ते मार्गदर्शन सर्व त्या ठिकाणी राहणार. ते थोडंसं जे खंत असते त्या ठिकाणी ते बोललं जातेच आहे, पण तसं काही राहणार नाही. पुढच्या काळात तुम्हाला ते चित्र चांगलं प्रामुख्याने या ठिकाणी दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.